जिल्ह्यातील श्री क्षेत्र नांदगाव पेठ येथील सुमारे 850 वर्षांचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा असलेले श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान ट्रस्टने मंदिराच्या मुख्य लाकडी प्रवेशद्वाराबाबत प्रशासनाकडे निवेदन सादर करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार महानुभाव संप्रदायाचे जनक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे परमगुरू श्री गोविंद प्रभू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे तीर्थस्थान देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. पंजाब, दिल्ली, हरियाणा, काश्मीर तसेच महाराष्ट्रातील विविध भागातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे 21 जानेवारी 2021 रोजी या स्थळाला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जाही प्राप्त झाला आहे. ट्रस्टच्या माहितीनुसार मंदिर परिसरासाठी सुमारे 7,500 चौरस फूट जागा कायदेशीररित्या खरेदी करण्यात आली आहे. मात्र पूर्वी भाविकांसाठी वापरला जाणारा मुख्य लाकडी प्रवेशद्वार 2021 पासून बंद असल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रस्टचे अध्यक्ष विनय मुनी दर्यापूरकर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत मुख्य लाकडी प्रवेशद्वार तातडीने खुले करून भाविकांना सुलभ मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते आणि भाविकांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. श्री गोविंद प्रभू मंदिर श्री क्षेत्र नांदगाव पेठ या मंदिराचा मुख्य जो गेट आहे ते म्हणजे दरवाजा आहे वहिवाटीचा तो खुला करून देण्यात यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि त्यांनी तो बंद केलेला आहे. वस्तुतः तो पूर्वीपासून सुरू होता. मग आता तेवढे आम्ही नंतर तुम्हाला देऊ, पण ते आता त्यांचे भाव वाढलेले आहेत. जुन्या रेटमध्ये जर असेल तर आम्ही ते घ्यायला तयार आमची म्हणजे मंडळी. परंतु आता 3,000-3,500 रुपये 4,000 रुपये सांगून राहिले. वहिवाटीचा रस्ता बंद करता येत नाही. आणि क दर्जा आता सांगितलं प्राप्त झालेला आहे. आता ब दर्जासाठी प्रयत्न केलेला आहे. आमदार राजेश वानखडे यांना तसं ते हे पत्रही दिलेलं आहे. म्हणून आमचं विनंती अशी आहे सरकारला तर तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला, कलेक्टरला आदेश द्या आणि पोलीस म्हणजे नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून आणि ते गेट आम्हाला खुलं करून देण्यात येतं. ग्रामपंचायतकडे तसं यांनी प्रॉपर्टी हँडओव्हर केलेली आहे.